शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मुंबई महापालिकेवरती आज गेल्या 30 वर्षानंतर बदल घडणार आहे। आज मुंबई महापालिकेवरती महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे। याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाने माघार घेतल्यानंतर भाजपकडून जवळजवळ रितू तावडे यांचं नाव मुंबई महापौरसाठी निश्चित केलेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून संजय घाडी यांचं नाव निश्चित केलेलं आहे। मात्र आज आपण पाहू शकता ही निवडणूक ह्या महापालिका निवडणुकीने याच्यामध्ये ह्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आलेले आहेत। अनेक नेते मंडळी आलेले आहेत। नीलम गोऱ्हे उपसभापती स्वतः आलेले आहेत। राहुल शेवाळे आहेत, प्रवीण दरेकर सारखे नेते आलेले आहेत। आपण हा जो पूर्ण परिसर जर पाहायला गेलं तर पूर्ण याच्यामध्ये पूर्ण शिवसेना आणि भाजपचे झेंडे लागलेले आहेत। मुंबईवरती भगवा फडकला असे बॅनर्स लागलेले आहेत। जागोजागी स्पेशल फोर्स आहेत, स्पेशल पोलिसांचे तुकड्या मागवलेल्या आहेत। आपण अनेक कार्यकर्ते इथे जमलेले आहेत। बघू आपण बघा पूर्ण भाजपचे झेंडे लागलेले आहेत। पूर्ण जिथे मुंबईवरती भगवा फडकला असे बॅनर्स लावलेले आहेत। मग त्याच्यामध्ये अगोदरच मुंबईला रितू तावडे मराठी महापौर मिळालेला आहे। त्याच्यानंतर संजय घाडी हे उपमहापौर आले। या सर्वांशी बोलण्यासाठी माझ्यासोबत कार्यकर्ते आहेत। त्यांच्या मनात काय आहे नेमकी आज गेल्या 30 वर्षानंतर सत्ता बदल झालेले, आता काय बोलाल, काय सांगाल? आज सत्ता बदल झालेली आहे, कसं गणित होतं, काय सांगाल? 40 वर्षानंतर आहे भाजपची सत्ता आलेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विजय असं आम्ही मानतो। हा विजय आम्हाला असाच ठेवायचा आहे आणि हा सत्याचा विजय आहे। देवेंद्र भाऊजींनी महाराष्ट्रात त्यांचं एवढं काम केलं आहे आणि पंतप्रधान आमचे मोदी साहेब यांनी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र आणि इंडियामध्ये ही प्रगती होत चाललेली आहे। त्याला जनतेने भाजपचा कौल देऊन भाजपला महाराष्ट्रात निवडून आणलेला आहे। बरं, मला तुम्ही एक सांगा, उद्धव ठाकरे यांनी स्वतः माघार घेतलेली आहे। मुंबईला मराठी महिला महापौर दिलेला आहे, त्याच्याबद्दल आपण काय बोला? प्रथम तर मी देवाभाऊंचे फार आभार मानते की त्यांनी लाडक्या बहिणींना आम्हाला फार पाठिंबा दिला आणि त्यांनी जर शब्द दिलेला महाराष्ट्राला की महापौर आमचा मराठी होणार आणि हिंदू होणार आणि त्याप्रमाणे आमच्या रितुताई तावडे आज महापौरपदी विधान होत आहेत। हा सगळ्या लाडक्या बहिणींचा, भाजपाचा आणि महाराष्ट्राचा आणि खास करून आमच्या शिवाजी महाराजांचा विजय आहे। लाडक्या जिजाऊंचा महिलांचं राज्य आता सुरू होतं आहे। महापौर मराठी बसतोय, काय बोलाल? जसं कमळ आपण देवापुढे ठेवून जसं ते आनंद होतो देवासमोर, तसाच प्रत्येक नागरिकांच्या मनात एवढा आनंद आहे। हळूहळू कमळ देवापुढे ठेवल्यावर कसं फुलतं तसं ते कमळ आज पूर्ण महाराष्ट्रात आपल्या फुलतं ना। त्यामुळे प्रत्येक महिलांच्या तरी मनात सुरक्षिततेसाठी आम्हाला विश्वास आहे त्यांच्यावर। नक्की ह्या विजयाचे शिल्लेदार कोणाला म्हणाल तुम्ही? देवेंद्र फडणवीस काय एकनाथ शिंदे, काय बोलाल? देवाजींना, देवेंद्र फडणवीस महायुती आणि ह्यांनी पण शिंदे सरांनी पण त्यांना साथ दिलेली आहे साहेबांनी आणि त्यामुळे हा सर्व महायुती। लाडक्या बहिणीचा विजय आहे का, काय बोलाल? विजय लाडक्या बहिणीचाच आहे, असाच असणार। विकासाची पुढे चालूच राहणार। विकास होणार मुंबईमध्ये। आता याच्या पुढे मुंबईमध्ये भाजपचा, भारतीय जनता पार्टीचा महापौर येणार तर मुंबईची तुंबई होणार वाटतं का तुम्हाला? मुंबईची तुंबई होणार नाही होणार ना? नाही होणार। त्यांचा पहिला अजेंडा असा आहे की रस्ते, विकास आणि ह्याच्यावरच आम्ही काम करणार। आमचं भारतीय जनता पार्टी काम करणार, आम्हाला ठाम विश्वास आहे। बरं, मुंबई महापालिकेची ह्या निवडणुकीमध्ये भाजपचाच महापौर बसणार आणि हा जो विजय आहे हा देवेंद्र फडणवीसचा विजय आहे असे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं म्हणणं आहे। शिवाजी काळेसोबत मी धीरज गुलाब, टॉप न्यूज मराठी, मुंबई। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।